नमस्कार मित्रांनो, मुंबईतील कुटुंबाची एक थरारक कहाणी या कथेचा हा भाग दुसरा आहे. जर तुम्ही कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ आधी बघावा. ह्या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या दुसऱ्या भागाला आता सुरुवात करू. अहो चला, आता तुम्ही कसला विचार करताय? सरिताने भूषणला विचारलं आणि हलवलं. तसे त्याची विचारांची तंद्री भंग पावली. हो, चला चला असे बोलून ते सर्व बाहेर आले. भूषण घराला कुलूप लावत होता. तोपर्यंत सरिताने शेजारी राहणाऱ्यांना घरावर लक्ष ठेवायला सांगितलं आणि ते निघाले. सरिता, कोणाला सांगितलं नाही ना हे जे काही झालंय ते? आपल्या नवीन घराबद्दल कोणाशी काही बोलली नाहीस ना? रिक्षेमध्ये बसत भूषणने विचारलं. त्यावर सरिता म्हणाली, मी कोणाला काहीही सांगितलेलं नाहीये. आम्ही काही दिवस माहेरी जातोय. बाबांची तब्येत खराब आहे हे कारण दिलंय, सरिता म्हणाली. भूषणने तांडेलला सुद्धा फोन करून तो कुठे पोचलाय ते विचारलं, कारण ठरल्याप्रमाणे तो सुद्धा त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्याबरोबर त्यांच्या नवीन घरी येणार होता. तसे तांडेलने सांगितलं की तो दादर स्टेशनला पोचलाय. काहीच वेळात भूषण सुद्धा दादर स्टेशनला पोचला. गाडी सुद्धा वेळेत आली आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. साधारण 2 तासांनी ते खंडाळा रेल्वे स्टेशनला पोचले. तेव्हा सकाळचे 11 वाजले होते. तांडेल, त्याची पत्नी नीता आणि मुलगा यश, जो पूर्वापेक्षा 2 वर्षांनी लहान होता, आणि भूषण, सरिता आणि पूर्वा असे सर्वजण एकत्र होते. तांडेल आणि भूषण यांनी 2 टॅक्सी केल्या आणि त्या पत्त्यावर निघाले. वाटेमध्ये खूप छान निसर्ग होता. सर्व ठिकाणी हिरवळ होती. उन्हाळा सुरू होता, पण तिकडे हलका गारवा जाणवत होता. दरी डोंगरातून जाणारा रस्ता पाहत साधारण पाऊण तासात ते दिलेल्या पत्त्यावर पोचले. समोर एक सफेद रंगाचं घर होतं. घर मोठं होतं. बाहेर मोठं अंगण आणि त्याला कुंपण होतं. त्याच्या उजवीकडे शेत आणि डावीकडे बाग होती. घर खूपच सुंदर दिसत होतं. बाबा, हे आपलं घर आहे का? पूर्वाने खुश होऊन विचारलं. हो बाळा, हेच आपलं घर आहे. तुला आवडलं का? भूषणने विचारलं. हो, खूप छान जागा आहे. बाजूला शेती आणि बाग सुद्धा आहे. अगदी मला हवं तसं आहे. मला तर कधी आज जाती आणि घर पाहतीय असं झालंय, पूर्वा खुशीत म्हणाली. चल तर मग, पहिलं पाऊल तुझंच पडू दे, भूषण म्हणाला. तसे पूर्वा आणि यश दोघे पळत त्या घराच्या गेटजवळ पोचले. वा ताई, किती सुंदर घर आहे ना? आतून पण किती मस्त असेल. बाहेर बघ किती मोठं अंगण आहे. यश कुतूहलाने सर्व पाहत पूर्वाला सांगत होता. हो रे, मी असं घर फक्त सिनेमामध्ये पाहिलं होतं. दुमजली सफेद घर, आजूबाजूला हिरवळ, समोर एवढं मोठं अंगण आणि खेळायला झोका पण आहे. वा, खरंच मस्त आहे. चल आपण आत जाऊ. इतकं बोलून पूर्वाने गेट उघडलं आणि उजवा पाय गेटच्या आत ठेवला. तसे कोणीतरी अदृश्यपणे तिच्या शरीरामधून आर पार झालं असं तिला जाणवलं. पूर्वाने दचकून मागे वळून पाहिलं, पण कोणीच नव्हतं. ताई, काय झालं? यशने विचारलं. काही नाही, चल. इतके बोलून पूर्वा आणि यश दोघे धावत घराच्या दरवाजाजवळ पोचले. त्यांनी दारावरची बेल वाजवली. तसे काही वेळात दार उघडण्याचा आवाज आला. दारात एवढ्या माणसांना उभं पाहून दार उघडणाऱ्या माणसाने विचारलं, कोण पाहिजे? मी भूषण, या घराचा नवा मालक, भूषण पुढे येत म्हणाला. अच्छा, माफ करा साहेब, मी तुम्हाला कधी पाहिलं नाही ना, त्यामुळे ओळखू शकलो नाही. या ना साहेब, आत या, मी सामान घेऊन येतो, तो माणूस म्हणाला आणि बाहेर गेला. तसे सर्व आत आले. आतून घर खरंच सुंदर होतं. समोर हॉल होता आणि बाजूला 2 खोल्या होत्या. शिवाय वरती जाणारा जिना होता.
वरती 2 खोल्या आणि किचन सुद्धा होतं. सर्व घर अत्याधुनिक सुखसोयींनी पूर्ण होतं. आत आल्यावर सर्वजण सोफ्यावर बसले. माफ करा साहेब, मी आधी कधीच तुम्हाला पाहिलं नसल्याने तुम्हाला ओळखलं नाही. माझं नाव परशा, तो माणूस म्हणाला. तेवढ्यात एक स्त्री पाणी घेऊन आली. आणि ही माझी बायको कुसुम. आम्ही इकडे मागच्या वस्तीवर राहतो. परशाने आपली आणि बायकोची ओळख करून दिली. बाबा, आम्ही घर पाहून येऊ? पूर्वाने विचारलं. हो बेटा, जा. आता हे सर्व तुझंच तर आहे, भूषण म्हणाला. तसे पूर्वा यशला घेऊन खालच्या खोलीमध्ये गेली. परशा, तू इकडे कधीपासून काम करतोयस? भूषणने पाण्याचा ग्लास खाली ठेवत विचारलं. साहेब, हे घर जास्त जुनं नाहीये. वर्ष झालं बांधून. तेव्हापासूनच मी या घराची देखभाल करतोय. साहेब इकडे येत नव्हते. त्यांनी घर बांधलं आणि लगेच ते परदेशात निघून गेले. आणि मग ते परत आले आणि 2 दिवसात त्यांनी आत्महत्या केली. पण त्याचं कारण पोलिसांना समजलं नाही, परशा म्हणाला. परशा, मला सांग, आधी काही झालं होतं का? म्हणजे काका आले तेव्हा काही बोलले का तुला? किंवा ते कोणत्या तणावाखाली आहेत असं जाणवलं का तुला? भूषणने विचारलं. तसे परशाने थोडा विचार केला आणि म्हणाला. साहेब, मला नाही वाटत ते कोणत्या तणावाखाली असतील. कारण ते आले तेव्हा खूप उत्साहात आले होते. आले आणि म्हणाले की मी चांगला महिनाभर राहणार आहे इकडे. एकंदरीत खुश होते ते. त्या रात्री चांगले जेवले आणि समोरच्या खोलीत झोपायला गेले. आणि सकाळी जेव्हा खूप वेळ दरवाजा उघडला नाही म्हणून मी दरवाजा वाजवून पाहिला, फोन केले, पण काहीच प्रतिसाद येत नव्हता. मग मला चिंता वाटू लागली. म्हणून मग मी दार तोडून आत गेलो आणि पाहिलं तर त्यांनी गळफास लावून घेतला होता. पोलीस आले, पण काही हाती नाही लागलं, परशा म्हणाला. ठीक आहे भूषण, आपण इकडे सुट्टी घालवण्यासाठी आलो आहोत, तेव्हा आपण सुट्टीच एन्जॉय करू, सरिता थोडं चिडून म्हणाली. इकडे मुलं एक एक खोली पाहत वर गेली होती. यश, तू एकटा झोपतोस की आईबाबांसोबत? पूर्वाने विचारलं. आमचं घर छोटं आहे, त्यामुळे मग मी आईबाबांसोबतच झोपतो, यश म्हणाला. मग आता हे बघ किती मोठं घर आहे, तर मग आपण एक खोली तुला देऊ आणि एक खोली मी घेते. आणि खाली ज्या रूम आहेत ना, त्या आपल्या आईबाबांना देऊ. काय बोलतोस? पूर्वाने जिनात चढत विचारलं. हो चालेल, मज्जा येईल, यश खुश होऊन म्हणाला. चल तर मग वर जाऊन पाहूया तुला आणि मला कोणती खोली घ्यायची ते, पूर्वा म्हणाली. आणि दोघे सुद्धा पळत वर गेले. त्यांनी पहिली खोली उघडली. तशी एक थंड हवेची झुळूक पूर्वाला जाणवली. वाह, मस्त खोली आहे, आपसूक पूर्वाच्या तोंडून वाक्य बाहेर पडलं. समोर बेड होता. त्या बेडला लागून खिडकी होती आणि खिडकीतून बाहेर असलेलं अंगण दिसत होतं आणि झोका सुद्धा दिसत होता. बाथरूममध्ये शॉवर आणि बाथ टब सुद्धा होता, जो तिने फक्त सिनेमामध्ये बघितला होता. यश, मला ही खोली आवडली, ही मी घेते. चल आता तुझी खोली पाहू, पूर्वा म्हणाली. आणि ते दोघे दुसऱ्या खोलीमध्ये गेले. तर तिकडे सुद्धा सर्व काही पूर्वाच्या खोलीसारखंच होतं. पूर्वा आणि यश खुश होते. जेव्हा ते खाली येत होते तेव्हा पूर्वाला अचानक जाणवलं की कोणीतरी तिच्या खोलीमध्ये आहे आणि बेडवर बसून तिला पाहत आहे. तिने मान वळवून त्या दिशेला पाहिलं, पण तिकडे कोणीच नव्हतं. तसे ते दोघे पळत खाली आले. अरे हो पडाल, किती मोठ्याने धावत आहात तुम्ही, नीता म्हणाली. आई, आम्ही दोघे सुद्धा वरच्या खोलीत राहणार, एकटे, यश म्हणाला. तसे त्याला पूर्वाने दुजोरा दिला. हो आई, आम्ही वरच्या खोल्या पाहून सुद्धा आलो, पूर्वा म्हणाली. अरे वा, मुलं मोठी झाली, तांडेल म्हणाला. आणि सर्वजण हसू लागले. काहीच वेळात सर्वांचं सामान त्यांच्या त्यांच्या खोल्यांमध्ये आणलं गेलं. काकांची खालची खोली भूषणने घेतली. सर्वजण प्रवास करून दमले होते. काहीच वेळात फ्रेश होऊन जेवण करून सर्वजण झोपी गेले. संध्याकाळी साधारण 6 वाजता परशा आणि कुसुम हे निघण्याची परवानगी घेण्यासाठी भूषणजवळ आले. साहेब, आम्ही निघू का आता, परशाने विचारलं. अरे आत्ता एवढ्या लवकर? अजून रात्रीचं जेवण बाकी असेल ना, सरिता म्हणाली. नाही ताईसाहेब, सर्व केलं आहे.
ते काय, वस्ती लांब आहे आणि घरी पोरगा एकटा आहे आणि रस्ता झाडीचा आहे. रात्री जनावरं फिरत असतात, म्हणून दिवस असेल तेव्हाच आम्ही घरी जातो. आणि सर्व जेवण तयार आहे, फक्त गरम करावं लागेल. आणि भांडी राहू द्या, मी सकाळी 8ला येईन तेव्हा घासून टाकीन, कुसुम म्हणाली. ठीक आहे, जा तुम्ही, भूषण म्हणाला. तसे त्याला हात जोडून दोघे सुद्धा निघाले. मुलं कुठेत? भूषणने सरिताला विचारलं. माहीत नाही, पण इकडे आल्यापासून दोघे सुद्धा रमलेत. खेळ, गप्पा, सर्व धमाल सुरू आहे दोघांची. भूषण, मला खरंच वाटत नव्हतं की आपलं सुद्धा एवढं मोठं घर असेल, शेती असेल, बाग असेल. मला कधी कधी हे सर्व एका स्वप्नासारखं वाटतं, सरिता कुठेतरी हरवून म्हणाली. हॅलो मॅडम, हे स्वप्न नाहीये, हे सत्य आहे. आणि खरंच आपलं एवढं मोठं घर आहे बरं का. आणि आता मुलं कुठे आहेत ते पाहूया, नाहीतर जातील कुठेतरी. एकतर जागा पण नवीन आहे आणि ओळखीचं कोणीही नाहीये, भूषण चिंतेमध्ये म्हणाला. अरे हो, चला पाहूया, असे बोलून सरिता आणि भूषण खोलीच्या बाहेर आले. तसे त्यांना समोर तांडेल आणि नीता बसलेले दिसले. वहिनी, मुलं कुठे आहेत? सरिताने विचारलं. आहेत, बाहेर खेळतायत. तसं पण मुंबईमध्ये कुठं एवढी मोठी मैदानं राहिली आहेत. भाऊजी, मी काय म्हणते, एकदा घराचं वास्तुपूजन करून घ्या, कारण इकडे एक आत्महत्या झालीये ना, म्हणून म्हटलं, नीता खोटं खोटं हसत म्हणाली. तसे तांडेलने तिच्याकडे रागाने पाहिलं. अहो वहिनी, सुट्टी आहे म्हणून आत्ता आम्ही सहज राहायला आलो आहोत, नंतर येऊ तेव्हा पूजा करणार आहोत, भूषण म्हणाला. तेवढ्यात एक आवाज झाला आणि यशच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. तसे सर्वजण बाहेर पळत आले. त्यांनी पाहिलं तर झोक्यावरून यश खाली पडला होता आणि त्याच्या गुडघ्याला चांगलंच लागलं होतं आणि त्या वेदनेने तो रडत होता. हे पाहून नीता पळत आली आणि तिने यशला उचललं. काय झालं, कसा पडलास? नीताने जखम पाहत विचारलं. ते मी झोका घेत होतो आणि ताई समोर उभी राहून माझे झोके मोजत होती, पण अचानक मला कोणीतरी मागून जोरात धक्का दिला असं वाटलं आणि मी पडलो, यश रडत रडत म्हणाला. इकडे पूर्वा धक्का बसल्यासारखी सर्व काही पाहत होती. पूर्वा, काय झालं? भूषणने विचारलं, पण पूर्वा काहीच बोलत नव्हती. भूषणने तिला हलवलं आणि पुन्हा विचारलं, काय झालं पूर्वा? तशी पूर्वा शुद्धीवर आली आणि तिने जे सांगितलं त्यावर नीता सोडून कोणीही विश्वास ठेवला नाही. इकडे कोणीतरी आहे, आपल्या व्यतिरिक्त इकडे कोणीतरी आहे, कारण मी जेव्हा झोका घेत होते तेव्हा माझ्या कानाजवळ कोणीतरी काहीतरी पुटपुटलं होतं. नंतर मी उतरले आणि यश झोके घ्यायला लागला, तर त्याला कोणीतरी धक्का दिला आणि पाडलं. ते कोण होतं ते दिसलं नाही, पण कोणीतरी आहे असं वाटत होतं. याआधी सुद्धा जेव्हा मी गेटमधून आत आले होते तेव्हा पण कोणीतरी माझ्या शरीरातून आर पार गेलंय असं मला वाटलं. आणि जेव्हा आम्ही वरती खोल्या पाहायला गेलो होतो तेव्हा सुद्धा कोणीतरी आमच्याकडे नजर रोखून पाहतंय असं मला वाटत होतं, पूर्वा घाबरत सांगत होती. संध्याकाळचे 7 वाजत आले होते. अंधार पडू लागला होता. यश, चल आत चल, इतके बोलून नीता त्याला जवळजवळ ओढतच आत घेऊन गेली. तिच्या अशा विचित्र वागण्याकडे भूषण आणि सरिता पाहतच राहिले. रात्री जेवताना कोणी काहीच बोललं नाही. सर्वजण शांतपणे जेवले आणि जेवण झाल्यावर अचानक तांडेल म्हणाला, अरे भूषण, उद्या आम्हाला निघावं लागेल रे, कारण हिच्या घरून कॉल आला होता. आम्हाला तातडीनं हिच्या माहेरी जावं लागणार आहे. माफ कर, खूप प्लॅन केले होते, पण अचानक असं झालं आणि सर्व बारगळलं, तांडेल थोड्या नाराजीने म्हणाला. अरे काही प्रॉब्लेम नाही, आपण पार्टी पुन्हा करू कधीतरी, त्यात काय एवढं, भूषण हसत म्हणाला. नीता आणि तांडेलने सुद्धा खोटं हसून दाखवलं, जे भूषण आणि सरिताला समजलं होतं. यश, चल झोपायला जाऊ, पूर्वा म्हणाली. तसे नीता जोरात ओरडली, नाही, म्हणजे त्याच्या पायाला लागलंय ना, त्यामुळे त्याला एकटं नाही झोपवणार, तो झोपेल आमच्यासोबत, नीता हसत म्हणाली. नाही आई, मी एकटा झोपू शकतो, मी झोपतो ना वरती, यश म्हणाला. तसे नीताने डोळे मोठे करून त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली, वरती नाही, खाली आमच्या सोबत झोपायचं,
तसे यश काही न बोलता खाली त्यांच्या खोलीत गेला. काही वेळाने सर्वजण झोपी गेले. रात्री साधारण 2च्या दरम्यान एका घुबडाच्या ओरडण्याने पूर्वाला जाग आली. खिडकीमधून वारा चांगला येत होता म्हणून तिने खिडकी उघडी ठेवली होती आणि त्याच खिडकीमध्ये येऊन एक घुबड ओरडत होतं. त्या आवाजाने पूर्वा जागी झाली आणि तिने पाहिलं. ते घुबड तिच्याकडे पाहून ओरडत होतं. आधी ती घाबरली, पण नंतर तिने खिडकीच्या गजावर आपलं पुस्तक मारलं. तसं ते घुबड उडून गेलं. तसे पूर्वा खिडकी बंद करण्यासाठी उठली आणि तेव्हा तिला समोर जे काही दिसलं त्याने भीतीची एक सणक तिच्या पाठीमधून गेली. समोर जो झोका होता तो जोर जोरात हलत होता. जणू काही कोणीतरी त्याच्यावर बसून झोके घेत होतं आणि अचानक पूर्वाच्या कानाजवळ तोच आवाज आला, पण यावेळी तो स्पष्ट होता. निघून जा, इकडून निघून जा, ही माझी जागा आहे. तसे पूर्वा घाबरली आणि तिने मागे वळून पाहिलं. रात्रीच्या छोट्या दिव्याच्या प्रकाशात तिला कोणीच दिसत नव्हतं. तिने पुन्हा समोर पाहिलं तर आता झोका शांत होता. तिने पुन्हा मागे पाहिलं पण मागे कोणीच नव्हतं. भीतीने थरथरत्या हाताने ती खिडकी बंद करायला गेली आणि अचानक अगदी काही सेकंद तिच्या समोर एक भयानक चेहरा येऊन गेला. ते पाहून तिच्या तोंडातून एक किंकाळी बाहेर पडली आणि तो आवाज खाली झोपलेल्या सरिता, भूषण, तांडेल, नीताने ऐकला. तसे चौघे सुद्धा पळत वर आले. त्यांनी पूर्वाच्या खोलीकडे धाव घेतली. तसे त्यांना दिसलं की अंधारात बेडवर पूर्वा बेशुद्ध पडली होती. भूषणने दिवे लावले आणि तो पूर्वाच्या जवळ गेला आणि म्हणाला, पूर्वा, ए पूर्वा. इतक्यात सरिता सुद्धा तिच्या जवळ आली आणि सरिताने तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. भूषण पुन्हा आवाज देऊन तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता. तांडेलने तिच्या चेहऱ्यावर पाणी मारलं. तसे तिला हळूहळू शुद्ध येऊ लागली. पूर्वा बेटा, काय झालं? अशी का ओरडलीस? भूषणने पूर्वाला विचारलं. तसे पूर्वा झटकन उठून बसली आणि तिने आपल्या सभोवताली पाहिलं आणि मग खिडकीकडे पाहिलं. बाबा, इकडे कोणीतरी होतं. या खिडकीमध्ये कोणीतरी होतं. माझ्या कानात सुद्धा येऊन कोणीतरी काहीतरी बोललं आणि तो बाहेरचा झोका सुद्धा आपोआप हलत होता. पूर्वा गोंधळल्यासारखी बोलत होती. हे बघ, शांत हो, काहीही झालेलं नाहीये. शांत हो पूर्वा, सरिताने तिच्या पाठीवर हात ठेवत गोंजारत म्हटलं. तेवढ्यात भूषणला तिच्या बेडच्या शेजारी एक भूतांच्या गोष्टींचं पुस्तक दिसलं. हे पहा, या कारणाने पूर्वाला भास झाले. रात्री अशी भयानक पुस्तकं वाचायची, मग दुसरं काय होणार? झोपेत स्वप्न पडलं असेल आणि घाबरून ओरडली असेल आणि मग बेशुद्ध झाली. आल्यापासून ती जे काही सांगतीये ते सर्व या पुस्तकामध्येच असणार आणि तेच आता तिला समोर दिसायला लागलंय. ते काही नाही, तू आता अशी पुस्तकं वाचायची नाहीत, समजलं? आणि चल, झोप आता, वैतागून भूषण म्हणाला. तांडेल, माफ कर यार, पूर्वामुळे तुमची झोप सुद्धा खराब झाली, भूषण म्हणाला. खरे काही हरकत नाही, मला चिंता होती तिला काही झालं नाही ना याची, तांडेल म्हणाला. पूर्वा, शांत झोप आणि भूत वगैरे असं काहीही नसतं. त्यामुळे असले काहीही विचार तू डोक्यात सुद्धा आणू नकोस, सरिता म्हणाली आणि पूर्वाच्या डोक्यावरून हात फिरवून बाहेर गेली. सगळेच खाली पुन्हा झोपायला निघून गेले. मी पाहिलं ते खरं होतं की मला भास झाले? बाबा म्हणाले तसे भास तर झाले नाही ना? असे विचार करत करत पूर्वाला झोप लागली. काही वेळ गेला आणि तिच्या खोलीजवळून कोणीतरी वाकून चालत चालत हळूहळू पावले टाकत निघून गेलं. सकाळी साधारण 7 वाजता सर्व तयारी करून तांडेल आणि कुटुंब त्यांच्या खोलीबाहेर आले. भूषण हॉलमध्ये बसून काहीतरी वाचत होता. चल भूषण, आम्ही निघतो, तांडेल म्हणाला. अरे, एवढ्या लवकर निघताय? नाश्ता तरी करून जा, निदान चहा तरी घेऊन जा. सरिता, ए सरिता, असं म्हणून भूषणने सरिताला आवाज दिला. तसे सरिता आपले केस बांधत हॉलमध्ये आली. हे काय भाऊजी, तुम्ही निघालात? पण अहो, निदान नाश्ता किंवा चहा तरी घेऊन जा, मी आत्ता करते पटकन सगळं, सरिता म्हणाली. नाही नको वहिनी, राहू द्या, उशीर होतोय आणि आज आत्ता परत फोन आला होता लवकर निघा म्हणून.
तांडेल म्हणाला. अरे पण आत्ता इतक्या सकाळी इकडे टॅक्सी येईल की नाही कुणास ठाऊक, भूषण म्हणाला. अरे आली आहे, बाहेर उभी आहे. काल ज्याने आपल्याला सोडलं ना तोच आहे. काल मी त्याचा नंबर घेऊन ठेवला होता, तांडेल म्हणाला. बाबा तुम्ही जा ना, मी इकडेच राहतो ना ताईसोबत, इकडे खूप मजा येतेय, यश रडवेल्या स्वरात म्हणाला. अरे तांडेल राहू दे पोराला, मी सोडेन नंतर घरी, भूषण म्हणाला. अरे नको, त्याला काय जातंय बोलायला, पण आम्ही गेल्यानंतर काही वेळातच म्हणेल मला आई बाबा पाहिजेत, आणि त्यात आम्हाला तिकडे किती वेळ लागेल हे काही सांगू शकत नाही. कदाचित मी रजा वाढवू सुद्धा शकतो, म्हणून त्याला घेऊनच जातो, आणि तसेही इकडे तो तुम्हाला नाही ऐकणार, तांडेल म्हणाला. यश निघालास तू? काळजी करू नको, आम्ही मुंबईला आलो ना की तुला घरी बोलवेन, आपण तिकडे खेळू, ठीक आहे, पूर्वा जिना उतरत म्हणाली. चल येऊ मी भूषण, माफ कर, म्हणजे अचानक जावं लागतंय, आणि हो पार्टी मुंबईमध्ये घेईन, चल बाय, इतके बोलून ते सर्व निघाले. त्यांना गेटपर्यंत सोडायला भूषण गेला होता. भूषण, आणि जागा नवीन आहे, अगदीच काही मदत लागली तर फोन कर, मी आहे मदतीला, आणि वास्तुपूजा करून घे घराची, काळजी घे, बाय, असे बोलून तांडेल कुटुंब टॅक्सीने निघून गेलं. भूषण परत आतमध्ये आला तेव्हा सरिता बेडवर मोबाईल पाहत बसली होती. भूषणची चाहूल लागताच तिने मोबाईल खाली ठेवला. भूषण आत आला आणि त्याने घड्याळ पाहिलं तर सकाळचे 7:45 झाले होते. इकडे वेळ जात नाही आणि तिकडे मुंबईमध्ये वेळ नसतो कुणाकडे. किती साधं आणि सरळ आयुष्य, पण ते म्हणतात ना अति सुख सुद्धा बोचतं, तसं आता हे सुख सुद्धा बोचायला लागलंय. नुसतं बसून काय करावं ते समजत नाहीये. तांडेल होता तोपर्यंत वेळ चांगला गेला, पण तो पण आज गेला, इतके बोलून भूषण बेडवर बसला. काय हो, तुम्हाला काय वाटतं? ते काल जे झोक्याजवळ घडलं आणि रात्री जे घडलं त्याने घाबरून तर गेले नसतील ते, सरिताने विचारलं. छे छे, मला नाही वाटत असं काही असेल, भूषण सरिताच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देत म्हणाला. नाही, कारण काल जे झोक्याजवळ घडलं त्यानंतर ते थेट खोलीमध्ये गेले आणि नंतर बाहेर आलेच नाहीत. नंतर ते थेट जेवायलाच बाहेर आले आणि जेवताना सुद्धा काही खुश दिसत नव्हते. आणि त्या मिसेस तांडेल सुद्धा म्हणाल्या की शांती करून घ्या घराची, शिवाय या खोलीमध्ये तुमच्या काकांनी फास लावून घेतला होता, आणि रात्री पूर्वाचं ते तसं बोलणं, म्हणून घाबरून तर गेले नसतील ना ते, सरिताने पुन्हा तोच मुद्दा मांडला. हे बघ सरिता, कदाचित खरंच त्यांचं काम आलं असेल गावावरून, म्हणून ते गेले असतील, आणि इकडे घाबरण्यासारखं आहे काय, भूषण म्हणाला. आणि तेवढ्यात घराची बेल वाजली आणि भूषण एकदम दचकला. तो असा दचकलेला पाहून सरिताला एकदम हसू आलं. हे बघ, मी घाबरलो नाही तर दचकलो आहे, आणि त्यात फरक आहे, भूषण चिडून म्हणाला. हो समजलं, जा दार उघडा आधी, हसत हसत सरिता म्हणाली. तसे भूषणने दार उघडलं तर समोर परशा आणि कुसुम होते. ते आत आले तसे भूषण म्हणाला. आज 3 माणसं कमी आहेत. तांडेल कुटुंब आज सकाळीच परत गेलंय, तर नाश्ता आणि जेवण फक्त आमच्यासाठीच करा. काय गेले? बरं झालं, हळू आवाजात परशा म्हणाला. काय काय म्हणाला? मी ऐकलं नाही, भूषणने विचारलं. तसे परशा म्हणाला. काही नाही साहेब, मी म्हणालो जेवण आता कमी करावं लागेल. इतके बोलून परशा आणि कुसुम किचनमध्ये गेले. काहीच वेळात नाश्ता तयार झाला. नाश्ता टेबलवर लावला होता. सरिता, भूषण आणि पूर्वा नाश्ता करत होते. बाबा, मला कंटाळा आलाय. इकडे कोणी खेळायला सुद्धा नाही, ना टीव्ही आहे बघायला. इकडे खूप बोर होतंय मला, आणि वेळ पण जात नाहीये, आणि त्यात तुम्ही माझं पुस्तक सुद्धा काढून घेतलंय, चिडून पूर्वा म्हणाली. हे बघ पूर्वा, पुस्तक तर तुला काहीही झालं तरी मिळणार नाहीये. इकडे एवढं मोठं अंगण आहे, बाग आहे, शेत आहे, तिकडे जा, बाहेर फिरून ये, ताजी हवा मिळेल तुला, जी मुंबईमध्ये नाही मिळत, पूर्वाला समजावत भूषण म्हणाला. काहीच वेळात भूषण पुन्हा म्हणाला. नाहीतर थांब, एक काम कर, तू आवरून घे, आपण तिघं सुद्धा बाहेर फिरून येऊ, मग तर झालं, भूषण म्हणाला. तसे पूर्वाचा चेहरा आनंदाने उजळला. नाश्ता करून ते तिघे सुद्धा बाहेर पडले.
आजूबाजूला बाग आणि शेत होतं. त्यापुढे जंगल आणि नंतर वस्ती होती. पूर्वा बागेत गेली. तिकडे चिक्कू, पेरू आणि आंब्याची झाडं होती. छान गार वारा वाहत होता. झाडांची गडद सावली पडली होती. भूषण आणि सरिता शेत पाहण्यासाठी गेले होते आणि इकडे पूर्वा एकटी होती. पूर्वा एका झाडाखाली उभी राहून भूषणच्या मोबाईलमधून आपले फोटो काढत होती. तेवढ्यात मागे पडलेल्या पानांचा आवाज झाला. तिला कोणाची तरी हालचाल जाणवली. असं वाटलं की कोणीतरी तिच्या मागून झरकन निघून गेलंय. तिने मागे वळून पाहिलं, पण मागे कोणीच नव्हतं. तसे ती पुन्हा आपले फोटो काढण्यात मग्न झाली. 4-5 फोटो काढून झाल्यावर ती झाडाखाली तिथेच बसली. पण पुन्हा तिला आपल्या मागे कोणीतरी उभं राहून आपल्यालाच पाहतंय असा भास झाला. तशी ती उठली आणि तिने मागे वळून आवाज दिला, कोण आहे? कोण आहे तिकडे? पण तिला कुठलंच उत्तर आलं नाही. ती हळूहळू पुढे सरकू लागली. जशी ती पुढे सरकू लागली तसं तिला काहीतरी चमकताना दिसलं. ती पुढे गेली आणि खाली वाकून पाहिलं तर तो एक चांदीचा दागिना होता, जो उन्हामध्ये चमकत होता. पूर्वाने तो उचलला आणि ती तो निरखून पाहू लागली. चांदीच्या अंगठीसारखं काहीतरी होतं ते. पूर्वासाठी हा दागिना नवीन होता. तिने अशी अंगठी किंवा ते जे काही होतं ते कधीच पाहिलं नव्हतं. तिने ती अंगठी घेतली आणि बोटामध्ये घातली आणि जशी ती अंगठी तिने बोटामध्ये घातली तसे अचानक तिला तिच्या डोळ्यांसमोरून काही चित्रे दिसू लागली, ज्यामध्ये एक म्हातारी आणि एक माणूस तिला दिसत होता. त्यांच्यामध्ये काही वाद सुरू होता. 4 ते 5 माणसं त्या म्हातारीला घेऊन जात होते आणि मग तिला एक मोठा खड्डा दिसला. जसे काही हे सर्व तिच्या समोर सुरू होतं आणि अचानक तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली आणि ती बेशुद्ध पडली. काही वेळ गेला. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती घरी तिच्या खोलीमध्ये होती. तिच्या शेजारी डॉक्टर, भूषण आणि सरिता होते. हे पहा, घाबरण्याचं काही कारण नाही. ऊन जास्त असल्याने तिला चक्कर आली आहे, बाकी काही नाही, डॉक्टर म्हणाले. ते ऐकून त्या दोघांना हायसं वाटलं. आई, काय झालं? मी तर बागेत होते ना, मग इकडे कशी आले? आणि हे डॉक्टर कोण? पूर्वाने विचारलं. आम्ही आलो तेव्हा तू बेशुद्ध पडली होतीस. बाबा तुला घेऊन घरी आले आणि डॉक्टरांना बोलावलं. पण पूर्वा, काय झालं? काय होतं? अशी अचानक चक्कर कशी आली तुला? सरिताने विचारलं. तसे अचानक पूर्वाला तिने जे काही पाहिलं ते सर्व आठवलं आणि तिच्या डोक्यात विचार चमकून गेला. मला जे काही दिसलं ते मी जर आईला सांगितलं तर तिचा विश्वास बसणार नाही. शिवाय बाबासुद्धा काळजी करत राहतील. त्यापेक्षा मी काही सांगतच नाही त्यांना, असा विचार करून पूर्वा म्हणाली. ते बहुतेक उन्हामुळेच त्रास झाला असेल. ठीक आहे, तू आराम कर. जेवण तयार झालं की बोलावते तुला. इतकं बोलून सरिता सहित भूषण आणि डॉक्टर तिथून निघून गेले. पूर्वा बंद झालेल्या दाराकडे पाहून विचार करत होती की तिने काय पाहिलं. कोण आहे ती म्हातारी? आणि ती आपल्याला का दिसली? आणि ती माणसं कोण होती? आणि तो खड्डा? हा सर्व काय प्रकार आहे? असे विचार करत करत तिची नजर त्या अंगठीजवळ गेली, जी तिने आपल्या उजव्या हातात घातली होती. मात्र कसे कोण जाणे, सरिता आणि भूषणचं लक्ष त्या अंगठीकडे गेलं नव्हतं. दुपार झाली. तसे दुपारचं जेवण करून पूर्वा आपल्या खोलीमध्ये आली आणि खोलीतील दृश्य पाहून तिची भीती अजूनच वाढली. कारण तिच्या बेडवरील चादर जमिनीवर पडली होती. ती जाताना चादर नीट ठेवून गेली होती. तिची उशी सुद्धा कोणीतरी फाडून टाकली होती. पूर्वाला झालेला प्रकार काही समजत नव्हता. असं कोणी केलं असेल? तिच्या डोक्यात विचार आला. तिने परशाला आवाज दिला. तिचा आवाज ऐकून कुसुम पळत वर आली. काय झालं ताईसाहेब? कुसुमने विचारलं. परशा कुठे? पूर्वाने रागात विचारलं. ताईसाहेब त्या बागेत गेलेत पाणी सोडायला. काय झालं बोला की? कुसुमने विचारलं. ही माझी चादर आणि उशी याची अशी अवस्था कोणी केली? पूर्वाने विचारलं. कुसुमने एकदा तिकडे पाहिलं आणि तोंडावर हात ठेवून आश्चर्याने म्हणाली. खरंच माहीत नाही ताईसाहेब हे कोणी केलं. मी आणि आमचे हे तर खाली होतो आणि कोणी आलं सुद्धा नाही तुमच्या खोलीमध्ये. हा तर काहीतरी वेगळाच प्रकार वाटतोय.
कुसुम घाबरत म्हणाली, एक काम कर, मला नवी उशी दे आणि आईबाबांना याबद्दल काहीही बोलू नकोस, पूर्वा म्हणाली. ठीक आहे ताईसाहेब, इतके बोलून कुसुम निघून गेली. पूर्वाने चादर नीट केली आणि फाटलेली उशी कुसुमला देऊन नवीन घेतली. दुपारचे साधारण 4 वाजले होते. करण्यासारखं काहीच नव्हतं आणि बाहेर ऊन सुद्धा होतं. त्यामुळे पूर्वा बाहेर सुद्धा जाऊ शकत नव्हती. कंटाळा आला आहे आणि इथे वेळ जात नाहीये असली कारणे सांगून जेवताना तिने बाबांकडून तिचं भयकथांचं पुस्तक परत मिळवलं होतं आणि तेच वाचत ती पडली होती. तेव्हा अचानक एक कावळा खिडकीजवळ आला आणि जोर जोरात ओरडू लागला. काय झालं हे पाहायला पूर्वा उठली. तसे तो कावळा पुन्हा मागे गेला आणि जोरात तिच्या दिशेने येऊ लागला. पूर्वाला काय सुरू आहे याची काहीच कल्पना नव्हती. ती समोर जे होतंय ते पाहत होती. तो कावळा तिच्या दिशेने जोरात आला आणि समोरच्या भिंतीवर येऊन आपटला आणि खाली पडून मेला. पूर्वा हे पाहून घाबरली. तसे अजून 4-5 कावळे एकत्र आले आणि ते सुद्धा समोरच्या भिंतीवर आपटून खाली पडले. हे सर्व दृश्य पाहून पूर्वा भीतीने कापू लागली आणि अचानक तिच्या कानात पुन्हा तोच कापरा आवाज घुमला, निघून जा इथून, नाही तर अगदी असेच मराल, निघून जा. तसे पूर्वाने झरकन मागे वळून पाहिलं, पण तिकडे कोणीच नव्हतं. तिने खिडकीमधून खाली वाकून पाहिलं तर काही कावळे मेले होते तर काही तडफडत होते. ते पाहून पूर्वा भीतीने खाली पळाली आणि बाहेर त्या कावळ्यांना पाहायला गेली. पण ती जेव्हा बाहेर पोचली तेव्हा तिकडे काहीच नव्हतं. एकही कावळा त्या जमिनीवर पडलेला नव्हता. ती घाबरून हे सर्व पाहत असताना मागून अचानक कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. तशी ती गर्रकन मागे वळाली. ताईसाहेब, काय झालं? मागे कुसुम उभी होती. तिने विचारलं. भानावर येत आणि त्या जागेकडे पुन्हा पाहत पूर्वा म्हणाली, नाही, काही नाही. मग तुम्ही बाहेर काय करताय आणि ते सुद्धा इतक्या उन्हात? जावा, आज जावा, नाहीतर पुन्हा चक्कर येईल तुम्हाला, कुसुम म्हणाली. तसे होकारात मान हलवत पूर्वा त्या जागेकडे पाहत पुढे जाऊ लागली. पण कोणीतरी तिला तिच्याच खोलीमधून पाहत होतं हे तिला माहीत नव्हतं. पूर्वा पुन्हा आपल्या खोलीमध्ये आली आणि तिने खोलीत पुन्हा एकदा नीट नजर फिरवली. का कोण जाणे, पण तिला असं वाटत होतं की ह्या खोलीत तिच्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी आहे. पण प्रत्यक्षात खोलीमध्ये तिच्याशिवाय कोणीच नव्हतं. ती पुन्हा बेडवर आडवी झाली. भीतीने तिला झोप येणं शक्य नव्हतं. ती सुरुवातीपासून विचार करू लागली. जेव्हा मी आले तेव्हा मला जाणवलं की कोणीतरी माझ्या शरीरातून आरपार झालं. नंतर झोक्यावरून अचानक यश पडला. रात्री ते घुबड आणि भयानक चेहरा मला दिसला. ते माझ्या कानात कोणीतरी कुजबुजणं आणि बागेत मला माझ्या डोळ्यांसमोर दिसलेली ती चित्र आणि आता हे कावळे. नक्की इथे काय सुरू आहे? काहीच समजत नाहीये. पूर्वा याच विचारांमध्ये बुडून गेली होती. काही वेळ गेला आणि संध्याकाळ झाली. चहा घेऊन भूषण आणि सरिता दोघे अंगणात आले होते. हवा आता गार वाटत होती. पूर्वा बाहेर आली. तिचा चेहरा आता थकल्यासारखा दिसत होता. काय झालं बाळा, अजून बरं नाही वाटत आहे का? भूषणने तिला जवळ घेत विचारलं. नाही बाबा, मी ठीक आहे. दुपारी झोपले नव्हते म्हणून असेल कदाचित, पूर्वा म्हणाली. पूर्वा पुढे बोलू लागली. बाबा, तुम्हाला एक विचारू? पूर्वा म्हणाली. हो, बोल ना बेटा, भूषण म्हणाला. इथे आल्यापासून तुम्हाला कोणते आवाज ऐकू येतात का? जसं की हे घर माझंय, इथून निघून जा, असं? पूर्वाने विचारलं. काय? नाही. का ग? पण तू का असं विचारतीयस? भूषणने हसत विचारलं. नाही, काही नाही, जाऊ दे, माझाच भास असेल. मी आता थोड्या वेळ झोक्यावर बसते, असे म्हणत पूर्वाने तो विषय टाळला आणि ती झोक्याच्या दिशेने निघाली आणि झोक्यावर बसून झोके घेऊ लागली. झोका घेत असताना अचानक तिच्या समोर काही माणसे येताना तिला दिसली. ती माणसे तशीच दिसत होती जशी तिने बागेत पाहिलेल्या दृश्यात होती. काहीच वेळात ती माणसं तिच्या समोर येऊन उभी राहिली आणि तिला पकडण्यासाठी त्यांनी आपले हात पुढे केले. तसे पूर्वा आपल्या हातांनी त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करू लागली.
तिचे डोळे बंद होते आणि जेव्हा तिला जोरात हलवलं तेव्हा तिने डोळे उघडले तर समोर भूषण आणि सरिता होते. पूर्वाने सरिताला जोरात मिठी मारली आणि ती अचानक रडू लागली. आई, मला ते घेऊन जातील. आई, मला वाचव. मला ते घेऊन जातील. पूर्वा रडत बोलत होती. कोण कोण घेऊन जातील तुला? काय झालंय पूर्वा तुला? इकडे कोणीच नाहीये. तू, मी आणि बाबाच आहोत फक्त. तू कोणाबद्दल बोलतीयेस? बाळा, काय झालं काय तुला अचानक? सरिताने तिला आपल्या पोटाशी घट्ट पकडलं. तसे पूर्वा रडून शांत झाली. भूषण आणि सरिता तिला तिच्या खोलीमध्ये घेऊन गेले आणि तिला बेडवर झोपवून सरिता तिकडेच बसून राहिली. दुपारचं जेवण तिला तिच्याच खोलीमध्ये देऊन पूर्वाला झोप लागेपर्यंत भूषण सुद्धा तिच्याच खोलीमध्ये बसला होता. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.